अकोला महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर महायुतीत अद्यापही रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे। काल तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली असली तरी जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। आज भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांची भाजप कार्यालयात बैठक झाली। मात्र 2 जागांवरून मतभेद कायम असल्याने महायुतीतील तणाव अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही। या संदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे गटचे नेते गोपी किशन बाजोरिया यांनी माहिती देताना सांगितले की दुपारी 4 वाजेपर्यंत जागा वाटपाच्या तिढ्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। दरम्यान महायुतीतील चर्चा सकारात्मक सुरू असून अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। जागा वाटपाचा प्रश्न सुटतो की नाही याकडे आता अकोला शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। हे पहा, अकोला महानगरपालिकेमध्ये युतीबद्दल सातत्याने 4-5 दिवसापासून चर्चा सुरू आहे आणि चर्चा सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच सुरू आहे। नागपूरमध्ये चर्चा झाली, त्यामध्ये आम्ही जेवढी मागणी केली त्यांनी ते मागणी आम्हालाही मान्य आहे, त्यांनाही मान्य आहे। नंतर अकोल्यामध्ये 1-2 वेळा चर्चा झाली, ती सुद्धा सकारात्मक झाली। आजही सकारात्मक नाही, 100% सकारात्मक चर्चा झालेली आहे। फक्त 2 सीटावर तिढा आजही कायम आहे। किती 2 सीटा भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहे, राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे। त्यांचे नाव घेणं उचित होणार नाही उमेदवारांचे। फक्त 2 सीटासाठी थोडीशी तडजोड सुरू आहे आणि ती खूप भयंकर तडजोड आहे ती, आणि सर्वांची सकारात्मक चर्चा आहे। निवडणुका आम्ही अकोल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच करणार आहे। मला असं वाटतं 1-2 तासामध्ये त्या 2च्या तिढा सुटला तर आम्ही तुम्हाला 4 वाजेपर्यंत खुशखबरी एका दमाने एका दिलाने तिची मेसेज आपल्याला पाठवू। नक्की पॉझिटिव्ह मेसेज जाणार आहे, 100% पॉझिटिव्ह मेसेज जाणार आहे। फक्त आता 2 तास मॅरेथॉन चर्चा झाल्यानंतर सर्व एक दुसऱ्याला सर्वांना मान्य आहे, आम्हालाही ते मान्य आहे। जवळपास काही कर्ते नाराज होतच असतात, ते आपल्याला समजून घ्यावं लागतं। पण 2 सीटेवर असं झालं की आमची चूक नाही, भारतीय जनता पार्टीची चूक नाही, राष्ट्रवादीची चूक नाही। आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढत असताना कार्यकर्त्यांचे विचार करावा लागतो। ही काही राज्य शासनाची किंवा केंद्र शासनाची निवडणूक नाही, त्यामध्ये वेगळी चर्चा होत असते। परंतु इथं कार्यकर्ते जोमाने असलेले आहे, त्यामध्ये तिन्ही पक्षाची चूक नसताना तो कसा प्रश्न 2 सीटाचा होईल तो आम्ही आता 1-2 तासामध्ये निर्णय करू सोबत बसून। पुन्हा आता वारंवार सर्वांना बसायची गरज नाही, परंतु ती 2 सीटासाठी आम्ही बसून तो निर्णय 2 तासामध्ये संपवून टाकू। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।